कि मुझे दिल दे कर मेरी जान। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल MM एडिटवरती. तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड झालेला आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यानंतर आपल्याला VPN ऑन करायचे. त्यानंतर अशा प्रकारे त्याला कनेक्ट करून घ्यायचे भावांनो. कनेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला CapCutला ओपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती यायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती आल्यानंतर आपल्याला फोटोच्या ऑप्शनमध्ये यायचं. त्यानंतर एक फोटो ॲड करायचा. आपल्याला फोटो ॲड झाल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं पुढे यायचं भावना. अशा प्रकारे खाली स्क्रोल करत ॲक्सेप्ट रेशोवरती येऊन 9:16चा रेशो घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इमेजवरती क्लिक करायचं आहे. इमेजवरती असे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे झूम करायचं आहे. झूम केल्याच्यानंतर आपल्याला ॲड ऑडिओवरती यायचं. ॲड ऑडिओवरती आल्यानंतर मी एक सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करतो भावनो. तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला ते सॉन्ग मिळून जाईल. तर अशा प्रकारे सॉन्ग ॲड झालेले भावनो. इमेजवरती क्लिक करून ते इमेजला शेवटपर्यंत आपल्याला ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर परत फर्स्टवरती यायचं. इथे आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे थोडं पुढे स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे झूम करायचं आहे. थोडं झूम केल्याच्यानंतर आपल्याला 5 सेकंडच्या थोडंसं पुढे यायचं भावनो. इथे यायचं आपल्याला. इमेजवरती क्लिक करून इमेजला स्प्लिट मारून घ्यायचं आहे. त्यानंतर परत थोडं पुढे यायचं आपल्याला अशा प्रकारे. इथे आल्यानंतर आपल्याला 6.5 पर्यंत इथे एक आपल्याला स्प्लिट मारायचं आहे. परत 7 सेकंडवरती एक स्प्लिट मारून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला अशा प्रकारे थोडं पुढे यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला 6 अशा प्रकारे आपल्याला 15पर्यंत आपल्याला परत एक स्प्लिट मारायचं आहे भावनो इमेजवरती. त्यानंतर थोडंसं पुढे यायचं. 7.15 पर्यंत परत एक आपल्याला स्प्लिट मारायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर 8 सेकंडवरती येऊन परत एक स्प्लिट मारून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला 9.10 वरती यायचं भावनो. 9.10 F वरती आल्याच्यानंतर इथे आपल्याला इमेजवरती क्लिक करून स्प्लिट मारायचं आहे. परत थोडं पुढे यायचं आहे. 10.20 पर्यंत आपल्याला यायचं आहे. परत इथे आपल्याला एक अशा प्रकारे स्प्लिट मारून घ्यायचं आहे. परत पुढे यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 12 सेकंडवरती यायचं भावनो. 12 सेकंडवरती आल्याच्यानंतर परत इमेजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इमेजला स्प्लिट मारायचं आहे. परत अशा प्रकारे पुढे यायचं. इथे 13.5 पर्यंत येऊन आपल्याला परत इथे स्प्लिट मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं इथे यायचं अशा प्रकारे 13.25 पर्यंत यायचं. इथे एक स्प्लिट मारायचं आहे. परत थोडंसं पुढे यायचं आहे आपल्याला. त्यानंतर पुढे यायचं 14.15 पर्यंत इथे क्लिक करायचं आहे. स्प्लिट मारायचं आहे. परत 15.10 पर्यंत यायचं आहे आपल्याला. इथे एक स्प्लिट मारायचं आहे आपल्याला. त्यानंतर परत आपल्याला 17 सेकंडवरती यायचं. इथे एक स्प्लिट मारायचं आहे. परत थोडं पुढे यायचं. 18.10 सेकंडवरती एक स्प्लिट मारून घ्यायचं आहे भावनो अशा प्रकारे इथे. तर अशा प्रकारे आपण स्प्लिट मारून घेतलेलं आहे भावनो. त्यानंतर आपल्याला 1 सेकंडवरती यायचं आहे. इथे आल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ॲड ओव्हरलेवरती यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक इमोजी देईन भावांनो. इमोजीवरती क्लिक करायचं आणि त्याला ॲड करायचं आहे. ॲड केल्याच्यानंतर त्याची साईज थोडी इन्क्रीज करून त्याला अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचं आहे बरोबर व्यवस्थितपणे. काही अशा प्रकारे त्याला सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जी लेंथ आहे आपली तिला अशा प्रकारे जिथपर्यंत आपण शेवटपर्यंत इमेज आहे तिथपर्यंत त्याला ॲड करून घ्यायचं आहे भावांनो प्रकारे. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर आपल्याला इफेक्ट ॲड करायचे भाव. तर मी ऑलरेडी इफेक्ट ॲड केलेले भावनो. त्यानंतर इमेजवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती यायचं आहे. इंच ऑप्शनवरती यायचं आहे अगोदर. इंच ऑप्शनवरती आल्यानंतर क्लिक ओपन नावाचं जे आपलं ॲनिमेशन आहे तिथे यायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याला 3 सेकंडपर्यंत ठेवायचं आहे भावनो. 3 सेकंडवरती झाल्यानंतर परत कॉम्बोच्या ऑप्शनवरती यायचं आपल्याला. कॉम्बोवरती गेल्यानंतर डायनॅमिकल शेक नावाचा सेकंड इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे आपल्याला अशा प्रकारे इथे. त्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून त्याला राईट करायचं आहे. परत अशा प्रकारे जे आपण छोटे इमेज ॲड केले होते तिथे यायचं. जो दुसरा इमेज त्याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनवरती यायचं. इंच ऑप्शनवरती जाऊन पॅडलिंग नावाचा जो ॲनिमेशन आहे आपला तिथे यायचं. अशा प्रकारे खाली दिसून जाईल तुम्हाला इथे. त्याच्यावरती क्लिक करून त्याला राईट करून घ्यायचं आहे. परत थोडं पुढे यायचं. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. कॉम्बोच्या ऑप्शनवरती येऊन पेंडुलम 1 नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. परत थोडंसं पुढे यायचं. परत त्यानंतर ॲनिमेशनवरती येऊन आपल्याला कॉम्बोच्या ऑप्शनवरती पेंडुलम 2 नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. परत पेंडुलम 1 नावाचा करायचा आहे भावनो इथे. याच्या पुढचा जो इमेज तिथे परत पेंडुलम 2 करायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे इथपर्यंत आपल्याला पेंडुलम 1 पेंडुलम 2 अशा प्रकारे इथपर्यंत करून घ्यायचं आहे 8 सेकंडच्या अगोदर. त्यानंतर थोडंसं पुढे यायचं. परत 8 सेकंडच्या पुढे ॲनिमेशनवरती आल्यानंतर तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं जे ॲनिमेशन आहे
ते ॲड करायचं आणि त्याला राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. परत थोडंसं पुढे यायचं आहे. अशा प्रकारे ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर कॉम्बोच्या ऑप्शनवरती 3D कार्ड 3 नावाचा जो ॲनिमेशन आहे त्याच्यावरती यायचं आहे. त्याला अशा प्रकारे क्लिक करून राईट करून टाकायचं आहे भावांनो. परत समोर यायचं आहे. थोडं ॲनिमेशनवरती आल्याच्यानंतर इंच ऑप्शनवरती यायचं. साईड स्लाईड नावाचा जो तुम्हाला इफेक्ट दिसेल भावांनो त्याच्यावरती क्लिक करून त्याला राईट करून टाकायचं आहे. परत समोर यायचं. ॲनिमेशनवरती यायचं आहे. कॉम्बोच्या ऑप्शनवरती येऊन बाउन्स 1 नावाचा 2 नंबरला इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला समोर यायचं परत पुढच्या इमेजवरती कॉम्बोच्या ऑप्शनवरती यायचं आहे. ट्रिपलेट 2 नावाचं जे इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर परत समोर यायचं. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती येऊन स्फेइन नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. त्याला राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. परत आपल्याला अशा प्रकारे पुढे यायचं. ॲनिमेशनवरती यायचं. कॉम्बोच्या ऑप्शनवरती येऊन ओबल नावाचा जो आपला इफेक्ट आहे त्याच्यावरती यायचं. त्याला राईट करून टाकायचं. परत समोर यायचं. ॲनिमेशनवरती आल्याच्यानंतर आपल्याला पेंडुलम 2 नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. सेकंड लास्ट इमेज आपली. त्यानंतर आपल्याला शेवटच्या इमेजवरती यायचं. ॲनिमेशनवरती आल्यानंतर इंच ऑप्शनमध्ये झूम फ्लिप नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून त्याला राईट करून टाकायचं आहे भावनो. काय अशा प्रकारे आपले ॲनिमेशन लावून झालेले भावनो. त्यानंतर आपल्याला सुरुवातीला यायचं. परत सुरुवातीला आल्याच्यानंतर त्याला अशा प्रकारे झूम इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. अगोदर इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जे आपण छोटे जे इमेज ॲड केले होते भावनो अशा प्रकारच्या बिट दिल्या होत्या छोट्या इथे यायचं. इथे आल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. अगोदर व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे सर्च केल्यानंतर तो इफेक्ट येऊन जाईल. नाहीतर प्रोवरती जायचं आहे भावनो. प्रोवरती गेल्याच्यानंतर अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचं आहे. अगोदर अशा प्रकारे स्क्रोल केल्यानंतर अशा प्रकारे तो तुम्हाला दिसून जाईल फ्लॅश 2 नावाचा. त्यानंतर तो अशा प्रकारे राहील भावांनो छोटा. त्याला अशा प्रकारे इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे. परत आपल्याला इलेक्ट्रिक स्टोम नावाचा जो इफेक्ट आहे भावांनो हा त्याच्यावरती यायचं. इथे तो आपल्याला बॉडी इफेक्टवरती मिळून जाईल. इथे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं भावांनो. त्याला ॲडजस्टवरती यायचं. ॲडजस्टची स्पीड आपल्याला ॲडजस्टवरती यायचं. स्पीड त्याची 70 ठेवायची आणि त्याचा कलर जो आहे तुमच्या याच्यानुसार ठेवू शकता भावांनो. त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आणि त्या इमेजला आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला 12 सेकंडवरती यायचं आहे. अशा प्रकारचं ते क्यूब हर्ट्स नावाचं जे बॉडी इफेक्टवरती यायचं. बॉडी इफेक्टवरती आल्यानंतर तुम्ही इथे सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल भावांनो ते. नाहीतर तुम्ही अशा प्रकारे खाली स्क्रोल करून अशा प्रकारे इथून तुम्ही क्लिक करू शकता याच्यावरती. तो इथे येऊन जाईल भावांनो. त्याला त्या इमेजला अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करून ॲडजस्टवरती यायचं आहे. त्याची स्पीड पूर्णपणे ठेवायची भावांनो. फक्त कलर त्याचा तुमच्याने सेट करून घ्यायचा आहे. बाकीचं तसंच राहू द्यायचं आहे. त्यानंतर पुढे यायचं. अशा प्रकारे बटरफ्लाय इफेक्ट आहे भावांनो आपला. तो तुम्हाला आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती इथे अशा प्रकारे येऊन जाईल भावांनो. तो तुम्हाला अशा प्रकारे खाली स्क्रोल केल्याच्यानंतर तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.